Hello students, in last lecture we have started with the metabolism. Okay, so in this we have seen that is what is metabolism and what are the enzymes involved in the metabolism. Then we have started with the phases involved in the metabolism. So there are two phases into the metabolism, that is the phase 1 and the phase 2, out of which आपण phase 1 पाहिली होती. What is phase 1 reaction? ते आपण पाहिलं होतं, that is जो active drug आहे it converts into the inactive form and it is more polar compared to the previous one. Okay, so phase 1 मध्ये आपण ही phase 1 जी reaction आहे it is carried out by the three step, that is the oxidation, reduction and the hydrolysis. या तीन स्टेप मध्ये ते होते. सो ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय बघितलं, ऑक्सिडेशन इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ द positive charge or addition of the negative charge. त्याच्या opposite exactly reduction असतं, that is the addition of the positive charge and removal of the negative charge. Next one is the hydrolysis. त्याच्या नावातच आहे, hydrolysis means addition of the water. Okay, so drug is split by the addition of the water. आपण मेटाबॉलिझम करतो म्हणजेच काय करतो, आपण तो ड्रग स्प्लिट करतो आणि मेटाबोलाइट फॉर्म मध्ये त्याचा कन्वर्ट करतो, मोर पोलार फॉर्म मध्ये कन्वर्जन त्याचं केलं जातं बाय दिस रिएक्शन. ओके, सो फेज 1 मध्ये काय केलं जातं, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलायसिस या स्टेप याच्यामध्ये कॅरी आउट केले जातात. आउट ऑफ विच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आपण बघितलेलं आहे. हायड्रोलायसिस त्याच्या नावातच आहे किंवा यापूर्वी पण आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे. हायड्रोलायसिस मीन्स व्हॉट, दॅट इज द ॲडिशन ऑफ द वॉटर, दॅट इज ड्रग इज स्प्लिट बाय द ॲडिशन ऑफ द वॉटर. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत ॲसिटाइल कोलिन, कोलिनिस्टरेज, procaine, lidocaine, aspirin, pethidine, oxytocin. These are the some drugs which are goes under the hydrolysis for the biotransformation. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की फेज 1 आणि फेज 2 अशा दोन रिएक्शन याच्यामध्ये कॅरी आउट केले जातात. सो काही काही ड्रग्स असे असतात जे फेज 1 नंतरच काय होतात, त्याचं मोर पोलार नेचर मध्ये तो ड्रग कन्वर्ट होतो किंवा त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन इतकं होतं की तो ड्रग युरिन मध्ये इझिली एक्सक्रीट होऊ शकेल. बट काही ड्रग्स असे असतात ज्याचं फेज 1 रिएक्शन थ्रू गेल्यानंतर सुद्धा काय होतं, ते तेवढे पोलार होत नाहीत कन्वर्ट किंवा तेवढे ते तयार होत नाहीत टू एक्सक्रीट होण्यासाठी त्याचा केमिकल फॉर्म तेवढा चेंज होत नाही जितका अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे ते जे मेटाबोलाइट आहे फेज 1 रिएक्शन मधून तयार झालेले जे मेटाबोलाइट आहे ते फेज 2 रिएक्शनला ते मेटाबोलाइट, आय एम टॉकिंग अबाउट मेटाबोलाइट, नॉट अबाउट द ड्रग. एक ड्रग येतो, फेज 1 रिएक्शन मध्ये जातो, तिथे त्याचा मेटाबोलाइट फॉर्म होतो, पण तो मेटाबोलाइट इतका स्ट्रॉंग नसतो की तो एक्सक्रीट होईल. असा जो मेटाबोलाइट, अशा काही ड्रग्सचा जो मेटाबोलाइट आहे तो काय होतो, फेज 2 साठी जातो, तिथे त्याची रिएक्शन होते किंवा कॉन्जुगेशन होतो और ऍडिशन ऑफ सम ग्रुप होतं आणि त्याच्यामुळे ते काय होतात, इलिमिनेशनला रेडी होतात. सो तेच इथे नोट दिलेलं आहे, इफ मेटाबोलाइट ऑफ अ फेज 1 इज नॉट सफिशियंटली पोलार टू इलिमिनेट. जर फेज 1 चा जर मेटाबोलाइट इट्स नॉट सफिशियंटली पोलार for the elimination, then it goes for the phase 2 reaction. As well as there are some drugs which are not goes to the phase 1 reaction and these are directly goes to the phase 2 reaction. Okay, so आता आपण त्याच्यानंतर phase 2 reaction आपण काय असते ते बघूयात. Okay, so it involves the conjugation means what, addition. Okay, so it involves the conjugation of drug or metabolite. जसं की मी आता सांगितलं की काही ड्रग्ज असतात जे फेज 1 रिएक्शन मध्ये जातात, तिथे त्याचा मेटाबोलाइट तयार होतो विच इज नॉट सफिशियंटली पोलार टू एलिमिनेट. असे मेटाबोलाइट फेज 2 रिएक्शनला येतात. as well as there are some drugs which are directly come to the phase 2 reaction for the elimination. म्हणून इथे सांगितलेलं आहे, it involves the addition of the drug or the metabolite of a phase 1 with highly polar ionized organic acid which readily excreted into the urine. Okay, it involves addition or the conjugation of the drug or metabolite. Drug किंवा metabolite चं इथे काय होतं, addition होतं of the phase 1. फेज 1 पासून आलेल्या ड्रगचं किंवा मेटाबोलाइटचं काय होतं, ऍडिशन होतं. कशाने ऍडिशन होतं, हायली पोलार आयोनाइज्ड ऑर्गॅनिक ऍसिड. हायली पोलार आयोनाइज्ड ऑर्गॅनिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड होतं त्या मेटाबोलाइट मध्ये किंवा ड्रग मध्ये अँड देन इट इज रेडी फॉर दी एक्सक्रीटेड इन टू दी युरिन. हे फेज 2 मध्ये होत असतं. सो त्याच्यामध्ये अगेन 6 or 7 रिएक्शन्स आहेत. ते कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या वेजने किंवा कोणकोणते ग्रुप्स त्याच्यामध्ये ऍड होतात की त्याच्यामुळे काय होतात, these are get more polar in nature and these are get ready for the excretion. So first one is the glucuronide conjugation. Okay,
So in this, it is transfer of glucuronic acid component of UDP by gluconyl transferase. Okay, याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ ग्लुकोरोनिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड होतो. कशातून ऍड होतो? फ्रॉम दी UDP, युरिडिन डायफॉस्फेट मधून काय होतो, जो ग्लुकोरोनिक ऍसिड आहे तो त्याच्यामध्ये ऍड होतो. हा ऍड कशामुळे होतो? बाय द ग्लुकोनिल ट्रान्सफरेज. आता जिथे जिथे तुम्ही ट्रान्सफरेज, एज हा वर्ड जिथे जिथे तुम्ही बघाल, इट इज नथिंग बट दी एन्झाईम. एन्झाईम जो आहे तो एज या वर्डने ओळखला जातो. सो एज म्हटलं की तुम्ही ओळखायचं की दॅट इज द एन्झाईम, ते एन्झाईम आहे. म्हणजे UDP मधून ग्लुकोरोनिक ऍसिड ड्रग मध्ये किंवा मेटाबोलाइट मध्ये ऍडिशन होण्यासाठी ग्लुकोनिल ट्रान्सफरेज एन्झाईम यूज केलं जातं आणि त्याच्यामुळे ड्रग काय होतो, इट विल बिकम मोर पोलार अँड फॉर दी easy elimination. So example of these drugs are the morphine, metronidazole, lorazepam, endogenous substance. So there are some endogenous substances are also there which are get metabolized for the excretion. Okay, म्हणजे endogenous substance म्हणजे काय, बॉडी मध्ये प्रेझेंट असणारे सबस्टन्स जे यूज झाल्यानंतर काय होतात किंवा काही काळानंतर एक्सक्रीट होत राहतात. त्याचे एक्सक्रिशन सुद्धा तिथे, एक्सक्रिशन करण्यासाठी तिथे मेटाबॉलिझम होणं गरजेचं आहे. सो हे ग्लुकोनार्ड कॉन्जुगेशन मध्ये काय होतं, मॉर्फिन, मेट्रोनिडाझोल, लोराझेपॉम यासारखे ड्रग्स तर एक्सक्रीट होतातच, पण त्यासोबत काही एंडोजिनस सबस्टन्स लाईक द बिलिरुबिन किंवा स्टेरॉइडल हार्मोन्स जे बॉडीमध्ये तयार होतात आणि बॉडीमध्येच त्याचं फंक्शन दाखवतात आणि ते एक्सक्रीट होत असतात, असे सुद्धा जे आहेत ते काय होतात, ग्लुकोनार्ड कॉन्जुगेशननी इलिमिनेशनसाठी रेडी होतात. सेकंड रिएक्शन इज द ऍसिटायलेशन. ऍसिटायलेशन त्याच्या नावातच आहे, दॅट इज द ऍडिशन ऑफ द ऍसिटिक ऍसिड, दॅट इज अमिनो किंवा हायड्रोलायझिन जो ग्रुप आहे तो काय होतो, त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड ऍड होतं बाय ऍसिटाइल कोएन्झाइम ए. अगेन इथे तुम्ही बघता ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल कोएन्झाइम ए म्हणजेच काय, हे एक एन्झाइम आहे ज्याच्यामुळे ऍसिटिक ऍसिड अमिनो आणि हायड्रोलायझिन ग्रुपमध्ये ऍड होतं आणि these group containing जे ड्रग आहेत, these are ready for the elimination. So examples are the sulfonamide, isoniazid, para-aminosalicylic acid and the hydrolyzine. Okay, next one is the methylation, that is addition of the methyl group. मग हा ऍडिशन ऑफ मिथिल ग्रुप कशामध्ये होतो, इनटू द अमिनो अँड दी फिनॉल्स. ओके, अमाइन्स आणि फिनॉल्स मध्ये काय होत, दीज आर गेट मिथायलेटेड by the methyl transferase. So methyl transferase is a enzyme here which is responsible for the addition of the methyl group into the amine and the phenols. So examples are the histamine, nicotinic acid, adrenaline, methyl dopa, etc. So this is about the methylation. Next one is the sulfate conjugation. Okay, conjugation is nothing but the addition. Okay, so phenolic and steroids are sulfated. आता सल्फेट कॉन्जुगेशन म्हणजेच काय, सल्फेट इथे काय होतं, ऍड होतं त्या ग्रुप्स मध्ये. सो कोणत्या ग्रुपमध्ये, फिनॉलिक आणि स्टेरॉइड कंटेनिंग जे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये सल्फेट ऍड होतं विथ द हेल्प ऑफ द सल्फोट्रान्सफरेज विच इज द एन्झाईम. सल्फोट्रान्सफरेज एन्झाईमच्या हेल्पने फिनॉल्स आणि स्टेरॉइड्स मध्ये सल्फेट ग्रुप ऍड होतो आणि it will become more polar for the elimination. So examples are the chloramphenicol, methyl dopa or the some sex steroids. Okay, next one is the glycine conjugation. So drugs having the carboxylic acid, ज्या drugs मध्ये carboxylic acid group आहे, these are conjugated with the glycine. Glycine सोबत ते conjugated होतात म्हणजेच add होतात and these are get excreted. Examples are the salicylate and its derivative. Now next is the glutathione conjugation. So highly reacted quinones or epoxides inactivated by the glutathione S transferase. जे highly reacted quinones epoxide containing drugs आहेत, these are get inactivated. याच्या आधी पण बघितलं, ऍक्टिव्ह ड्रग इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये जेव्हा कन्वर्ट होतो त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. सो म्हणजे मेटाबॉलिझमचा हा एक रिझल्ट आहे. सो क्विनोन्स आणि इपॉक्साइड्स काय होतात, इनॅक्टिव्ह होतात. बाय विच पाथवे, बाय द ग्लुटाथायोन एस ट्रान्सफरेज. या एन्झाईम मुळे हे जे दोन ग्रुप्स आहेत ते काय होतात, हायली रिॲक्टिव्ह असतात, ते इनॅक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे ते काय होतात, इलिमिनेट होतात. देन नेक्स्ट वन इज द रायबोन्यूक्लियोटाइड और न्यूक्लियोटाइड सिंथेसिस. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट फॉर द ऍक्टिव्हेशन ऑफ अ purine and pyrimidine antimetabolites used in a cancer therapy. ओके, आता इथे तुम्ही काय बघता, इथे इनॅक्टिव्हेशन
तुम्हाला दिसणार नाही. इथे काय होणार, ऍक्टिव्हेशन होणार. कशाचं ऍक्टिव्हेशन होणार, प्युरिन आणि पायरिमिडिन अँटीमेटाबोलाइटचं. हे अँटीमेटाबोलाइट, प्युरिन आणि पायरिमिडिनचे अँटीमेटाबोलाइट तिथे काय होतात, ऍक्टिव्हेट होतात. आणि हे काय करतात, जे कॅन्सर सेल आहेत, हे ऍक्च्युली कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, टू रन द रेग्युलर फंक्शन ऑफ द सेल, ग्रोथ ऑफ द सेल. या म्हणजे हे जे मेटाबोलाइट्स आहेत हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, तर जे सेल आहे त्याची ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी हे फंक्शनाइज केले जातात. पण याच्यामध्ये काय होतं, अँटीमेटाबोलाइटचं ऍक्टिव्हेशन होतंय. म्हणजे काय होतंय, जे कॅन्सरचे एक्स्ट्रा सेल ग्रोथ आहे ती तिथे अवॉइड करण्यासाठी, ती तिथे ब्रेकडाऊन करण्यासाठी काय केलं जातं, प्युरिन आणि पायरिमिडिनचे जे अँटीमेटाबोलाइट आहेत त्याचं ते ऍक्टिव्हेशन केलं जातं, विच इज यूज ओनली इन टू द कॅन्सर थेरपी. सो दिस इज अबाउट द फेज 1 रिॲक्शन. ओके, सॉरी, फेज 2 रिॲक्शन. ओके, सो फेज 2 रिॲक्शन म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये काय बघितलं, जे फेज 1 रिॲक्शन मधून आलेले काही मेटाबोलाइट्स आहे जे सफिशियंटली पोलार झालेले नसतात किंवा इलिमिनेशनसाठी रेडी नसतात, असे मेटाबोलाइट्स काय होतात, फेज 2 साठी ट्रान्सफर होतात. ॲज वेल ॲज काही ड्रग्ज असतात जे डायरेक्टली फेज 2 ला जातात आणि तिथे काय होतात, ते एलिमिनेट होतात. सो हे जेव्हा ड्रग्स किंवा मेटाबॉलाइट्स असतात फेज 1 पासून आलेले, these are conjugated with or added with the highly, आपल्याला काय करायचं आहे, तो ड्रग किंवा तो जो मेटाबोलाइट आहे तो अजून पोलार, तो तेवढा पोलार नाहीये जेवढा एक्सक्रीट व्हायला पाहिजे, म्हणून तो अजून पोलार केला जातो. कशाने केला जातो, हायली पोलर आयोनाइज्ड ऑर्गॅनिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि ते काय केलं जातं, एलिमिनेट केलं जातं. सो त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केले जातात, ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, second one is the acetylation, third one is the methylation, fourth one is the sulfate conjugation, fifth one is the glycine conjugation, sixth one is the glutathione conjugation, and last one is the ribonucleotide or nucleotide synthesis. Okay, so this is about the phase 1 and phase 2 reaction. Metabolism च्या under phase 1 आणि phase 2 reaction are most important things. सो फेज 1 रिॲक्शन आणि फेज 2 रिॲक्शन आपण डिटेलमध्ये इथे बघितलेलं आहे. आता आपण फक्त एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. ओके, सो इथे बघतोय आपण, दिस इज द ड्रग. ओके, जो फेज 1 रिॲक्शनने काय होतो, मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो अँड दीज आर गेट डायरेक्टली एक्सक्रीटेड. किंवा काही ड्रग्स डायरेक्टली एक्सक्रीट होतात, ते फेज 1 किंवा फेज 2 असे दोन्ही पाथवे फॉलो करत नाही, दीज आर गेट डायरेक्टली एक्सक्रीटेड. हे त्याच्यामध्ये शो केलेलं आहे. फेज 1 ने काय होतं, मेटाबोलाइट फॉर्म होतो आणि तो मेटाबोलाइट पोलार असतो सफिशियंट, तो एक्सक्रीट होतो. किंवा जर मेटाबोलाइट प्रिपेअर फॉर्म झालेला मेटाबोलाइट जो आहे इट इज नॉट सफिशियंटली पोलार, देन इट गोज टू द फेज 2 रिॲक्शन. मग तिथे त्याचा मेटाबोलाइट फॉर्म होतो आणि मग तो काय होतो, म्हणजे तिथे कॉन्जुगेशन रिॲक्शन्स होतात डिफरंट आणि तो काय होतो, एक्सक्रेशनसाठी रेडी होतो. अँड नेक्स्ट वन इज द drugs are directly goes to the phase 2 reaction. These are converts into the metabolite and these are get excreted. सेम जे आपण आता बघितलं की ड्रग जो आहे तो डायरेक्टली सुद्धा एक्सक्रीट होऊ शकतो. काही ड्रग्स असे असतात जे ऍक्शन दाखवतात आणि डायरेक्टली एक्सक्रीट होतात. काही ड्रग्स फेज 1 रिॲक्शन मध्ये जातात, तिथे त्याचा मेटाबोलाइट फॉर्म होतो, मग ते एक्सक्रीट होतात. किंवा तयार झालेला मेटाबोलाइट जर हायली पोलार नसेल, सफिशियंटली पोलार नसेल, तर तो फेज 2 रिॲक्शनला जातो, तिथे त्याचा मेटाबोलाइट फॉर्म होतो आणि मग ते एक्सक्रीट होतात. आणि काही ड्रग्स काय होतात, डायरेक्टली फेज 2 साठी जातात आणि तिथे त्याचा मेटाबोलाइट फॉर्म होऊन काय होतं, एक्सक्रीशन होतं. सो दिस इज अबाउट द मेटाबॉलिझम. ओके, सो मेटाबॉलिझम आपण इथे पूर्णपणे बघितलेलं आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण तिथे बघितलेली आहे, ॲज वेल एज कोणते एन्झाइम्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि फेज 1 आणि फेज 2 रिॲक्शन आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. ओके, नव आपण याच्यानंतर आपण बघतोय लास्ट वन इज द एक्सक्रिशन, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करणार आहे. सो इथपर्यंत झालेले जे तुमचे नोट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टी बाय हार्ट करायच्या आहेत. ओके, थँक्यू.